झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि स्थायी समितीवरून सुरू असलेल्या वादामुळे ठाणे महापालिका ठप्प आहे। आघाडी आणि युती एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न आहे। त्यामुळे ही महापालिका बरखास्त करा अशी ठाणेकरांची मागणी आहे। सध्या ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे। निवडणुकीला 6 महिने उलटून सुद्धा पालिकेच्या स्थायी समितीचं गठन झालेलं नाही। त्यावरून आघाडी आणि युतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या वादात अडकलेली पालिकेची घडी बसवायला आणखी 1 महिना तरी लागणार आहे। त्यामुळे ठाणे महापालिका बरखास्त करा अशी मागणी सगळ्या स्तरातून होतीये। सिनियर सिटीझन वेलफेअर असोसिएशननं पालिका बरखास्त करा असं निवेदन आयुक्तांना दिलंय। जनता पूर्णपणे वैतागलेली आहे। जे काही चाललेलं आहे महापालिकेमध्ये पूर्णपणे वैतागलेली आहे। त्यामुळेच आज तुम्ही बघून आलात की इतकी मंडळी सगळी आलेली आहे। असं का रोज तुम्ही पाहता। त्यामुळेच आम्हाला हे निवेदन देणं आयुक्तांना भाग पडलं आणि ही सगळी मंडळी ही सगळी गर्दी बघून आयुक्तांनी सुद्धा हे निवेदन स्वीकारलेलं आहे। महापौर मात्र लवकरच सगळं सुरळीत होईल असा दावा करतायत। तर या सगळ्या प्रकाराला महापौर जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। सुप्रीम कोर्टाच्या मध्ये हा प्रलंबित असल्या प्रश्नामुळे जास्त याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। पण जसा तिथला निर्णय आल्यानंतर याच्यात आपण ताबडतोब स्थायी समितीपासून जे काही विषय प्रलंबित आहेत ते फटाफट रुळावर येतील आणि लवकरात लवकर सर्व काम सुरळीत चालू होईल। सर्वांगीण विकास होत असताना नेमकंच 25 लाखाच्या आतलीच कामं असतात अशा प्रकारचं नाही। त्याच्याहून किंबहुना पुढची कामं असतात। स्थायी समितीचं गठन न होण्यामुळे आज ती सुद्धा कामं रखडलेली आहेत। सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून तोडगा काढावा असा सल्ला महापालिका आयुक्तांनी दिला आहे। पदाधिकारी जे आहेत याविषयी तोडगा काढण्यासाठी फार गंभीरतेने विचार करतायत आणि म्हणून याविषयी लवकरात लवकर तोडगा निघण्याची शक्यता मला वाटते। म्हणून जरी आता 6-7 महिने लागला असणार तर आता मला वाटतं की 1-2 महिन्यामध्ये याचा निकाल लागेल असे वाटतं। ठाणे महापालिका रुळावर येईल का? ही भांडणं थांबतील का? महापालिका बरखास्त होईल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराकडे आता ठाणेकरांचं लक्ष लागलंय। झी 24 तास साठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।